सर्व गोडताईंना माझा नमस्कार। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले होते की आपण अगदी सोप्या पद्धतीने साध्या ब्लाऊजची किंवा कटोरीच्या ब्लाऊजची कटिंग कशी करायची हे मी तुम्हाला शिकवणार आहे। तर काल व्हिडिओ टाकणं काही जमलं नाही, तर आज मी हा व्हिडिओ तुमच्यासाठी टाकत आहे। तर सर्व गोडताईंनी माझा व्हिडिओ बघा आणि अशाच पद्धतीने तुम्ही माप घेऊन कटिंग करायला शिका, अगदी सोप्या पद्धतीने। तर मग आता आपण माप कसे घ्यायचे हे शिकूया। तर मग तुम्ही लक्ष ठेवा। ही लांबी आहे ब्लाऊजची 11.5 इंच। 11.5 असं लिहायचं। हा छातीचा भाग आहे। हे ब्लाऊज छोटा आहे 7.5 इंच। 7.5 असं लिहायचं। अगदी सोप्या भाषेमध्ये आणि मराठी भाषेमध्ये हा आपला मोंडा आहे 8.5 आणि ही जी पट्टी आहे ही 2 इंच। 8.5 आणि 2। हा गळा आहे 4 4.5 ते असं लिहायचं 4 4.5। ही हुकाईची पट्टी 6 इंच असं लिहून घ्यायचं हुका पट्टी म्हणून। ही क्रॉस पट्टी 2.5 2.25 क्रॉस पट्टी 2.5 प्लस 2.25 आणि ही कटोरी सोप्या पद्धतीची आहे एकदम। ही बाया 3.5 5 इंच। बाया 3.5 5 इंच। हे आता समोरचं माप झालं। आता मागून माप घेऊया। ही पट्टी आपली पाट्याची पट्टी सोप्या भाषेमध्ये अगदी समजायला पाहिजे 3 इंच। हे काही मोजत नाही। आणि कंबर अशी मोजून घ्यायची सोप्या भाषेमध्ये आणि सोपीत सोपी। आळेपट्टीपासून असं पकडून सरळ असं, म्हणजे शिलाई मारते वेळी कमी पण होणार नाही आणि जास्त पण होणार नाही। 26.25 इंच कमर। तर मग आता आपण ब्लाऊज कटिंग करायला सुरुवात करूया। याच मापाचे ब्लाऊज आहे आणि याच मापाची ब्लाऊज कटिंग मी तुम्हाला सांगणार आहे। ही जी किनारपट्टी आहे इथून, हे किनारपट्टीपासून ब्लाऊज पीस असं टाकायचं आणि अशी डबल घडी करायची। डबल घडी आपली ही 7.5 छातीचा भाग आहे आपला 7.5 इंच। तर हा भाग घ्यायचा 8.5 इंच, म्हणजे 1 इंचाने वाढवून घ्यायचा 7.5 8.5। साडेआठ इंच हा भाग घेतला। हे कापून घ्यायचं एवढा कपडा। कापून झाला। हा कापड बाजूला ठेवायचा बरोबर व्यवस्थित सरळ। छातीचा भाग आपला 7.5 इंच होता, तर आपण घेतला 8.5 इंच। थोडं जास्त असलं तरी काही फरक पडत नाही। लांबी आहे 11.5 इंच, तर अर्धा इंच जास्त घ्यायची 12 इंच। इथून टिकमार केली। हा भाग कापड असा दुमडून घ्यायचा। दुमडल्यानंतर असं पलटवून थोडं जास्त असं कापून घ्यायचं, म्हणजे समोरची जी हे जास्त कापड आहे हा क्रॉस पट्टीमध्ये शिलाईमध्ये दबून जाते। मग असं केलं। आता आपली मोंडा पट्टी साध्या भाषेमध्ये 8.5 इंच आहे, तर आपण घेऊया 4.25 8.5च्या अर्धी। 4 घेतली तरी चालेल, कारण गळा मग उतरत नाही, तर आपण 4च घेऊया। 4 आणि हे 2 आहे, तर 2.25 शिलाईमध्ये एवढा कापड दबते। ही आपली काखेचा भाग 5 इंच असं करून घ्यायचं। हा डब्बा गळा आहे आपला 4.5 4.5च घ्यायचा, कारण मग पट्टी जोडते वेळी तो कापड कमी होतो।
असं करून घ्यायचं. क्रॉस पट्टी आहे 2.5 सव्वा 2, 2.5 आहे तर मग 3, कारण शिलाईमध्ये कापड दबते. हे असं कमी 10 वेळा काही टेप लावायचं नाही, सरळ सरळ होऊन जाते, सोप्यात सोपं. आणि मागचा भाग आहे, पाट्याची पट्टी आहे 3 इंच, तर आपण घेऊया 3.5. बस माप घेऊन झालं. आता आपण पटापट कटिंग करून घेऊया सोप्यात सोप्या पद्धतीने. चारही म्हणजे चारही पदर असे कापले. यामधले 2 पदर घ्यायचे. आता समोरचा भाग, आता हे मागचे 2 पदर उरले ते आता थोडे जास्त ठेवायचा आहे कापड, कारण हा मागचा भाग आहे काकीतला. गळा थोडंसं कापून घेतलं, गोल गळा आहे. सर्वात आधी हे म्हणजे साधं ब्लाऊजची कटिंग मी तुम्हाला शिकवणार आहे. असं कापून झालं, हे पण कापून घ्यायचं असं. ही क्रॉस पट्टी, ब्लाऊज खूप मोठं नाही आहे, छोट्या बाईचा आहे ब्लाऊज. क्रॉस पट्टी कापून झाली, हिचे 2 भाग करून घ्यायचे. आणि ही कटोरी. आता कटोरी कशी कापायची, तर सोप्यात सोपी अशी कापून घ्यायची, कारण शिवणक्लास शिकणाऱ्या जे शिकवतात त्यांची कटिंग वेगळीच असते, पण ही कटिंग माझी सोपी आहे. आणि शिवायची कशी ती पण सोप्यात सोपी पद्धत आहे. ही अशी कापून घेतली. ही कटोरी व्यवस्थित ठेवायची, कारण याच कटोरीवरून मग दुसऱ्या कापडावर शिलाई मारून ही कटोरी ठेवून तो भाग असा कापायचा असतो. हा भाग वेगळा काढून घेतला. आणि हा गळा, गोल गळा, कुठेच ब्लाऊज बिघडत नाही असं कापून घ्यायचं.